नुसतं चायनीज नूडल्सचं नाव जरी घेतलं ना तरी लगेच तोंडाला पाणी येतं आणि खायला म्हटलं ना की तीच कधी खातो असं होत असतं. चायनीज नूडल्स ना हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत असतं. आज आपण असे चायनीजच्या गाडीवरती जसं चायनीज नूडल्स मिळतं अगदी तसंच आज आपण हक्का नूडल्स कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. नूडल्स घेतलेले बाजारात विकत भेटतात. शक्यतो पॅकबंद पिशीमध्ये जे असतं ना ते नूडल्स तुम्ही ते घ्या. सुट्टे अजिबात घेऊ नका. आणि हक्का नूडल्स असं एक नाव असतं त्या नूडल्सचं चायनीज आपल्याला इथे बनवायला घ्यायचं. म्हणजे खायला छान लागतं किंवा पाण्यामध्ये गेलं की नूडल्स असे विरघळत नाही किंवा ते फुटत नाही आहे किंवा तुटत नाही आहे असं नूडल्स आपल्याला इथे घ्यायचं असतं. आता नूडल्स बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते ती म्हणजे नूडल्स आपल्याला इथे उकळून घ्यायचं असतं. म्हणजे साधारणतः 70 ते 80% असं आपल्याला इथे ते शिजवून घ्यायचं असतं. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. शक्यतो पाणी इथे तुम्हाला किती नूडल्स बनवतात ते त्या अंदाजानुसार पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घ्यायचं आणि 2 पळ्या तेल घालायचं. तेलामुळे काय होतं नूडल्सचे ना एकमेकांना चिटकत नाही आणि मोकळे सुटसुटीत होतात. आता नूडल्स खालीवर करताना काय करायचं आहे चिमट्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. उलटण्याचा किंवा झाऱ्याचा शक्यतो वापर इथे टाळायचा आहे. चिमट्याने असं आपल्याला वर खाली करता येतात, व्यवस्थित मिक्स करता येतात. एकदा थोडंसं पाण्यामध्ये ते भिजलं गेलं की चिमट्याने या पद्धतीने असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचं आणि अगदी 5-6 मिनटामध्ये मोठ्या गॅसवरती नूडल्स अगदी 60-70% इथे शिजले जातात ते. आता हलकीशी उकळी फुटली की काय करायचे नूडल्स चेक करायचे. असं 2 बोटांमध्ये जर नूडल्स असं तुटले तर नूडल शिजले म्हणायचं. जास्त शिजून घेऊ नका नाही तर गाळ होईल, चिकट होईल. चाळणी घ्यायची. चाळणीमध्ये असे नूडल्स आपल्याला वेळून घ्यायचे आणि हलकेसे गार झाले की त्याला एक पळीभर तेल यामध्ये घालायचं आणि नूडल्सला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. त्यामुळे ते चिटकत तर नाहीच पण बनवताना अगदीच ते मोकळे सुटसुटीत पडतात. म्हणजे हलवता आपल्याला व्यवस्थित येतं. तर ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आणि ही काळजीपूर्वक करायची. कंटाळा अजिबात करू नका, वेळेची बचत करू नका. विकत आणतोय तर खायलासुद्धा अगदी व्यवस्थित बनवलं पाहिजे. हा माझा मानस पहिला असतो. त्यानंतर ना भाज्या घेतलेल्या आहे. शिमला मिरची पातळ चिरायची आहे, गाजर, कांदा, कोबी आणि कांद्याची पात. चायनीज नूडल्स बनवताना लसूण आणि आलं आपल्याला भरपूर बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे. भाज्या आपल्या आवडीनुसार मात्र कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. आता ह्या घेतल्या भाज्या. बाकीचं सॉस वगैरे हे आपण बनवताना मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये किती घालायचं आहे आणि कोणते घालायचे. मोठी एक पळी तेल गरम करायचं. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे. 1 चमचा म्हणजे आपण नूडल्स किती बनवते त्यावरती काळी मिर पुड्याचं प्रमाण कमी जास्त इथे करायचं. कारण ते खूप स्पायसी असतं, तिखट असतं, त्यामुळे जपून करा. लसूण आणि आलं बारीक चिरून घेतले. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. सगळ्यात पहिला कांदा घाला आणि तेलामध्ये चांगला हलवून घ्या जोपर्यंत कांदा मोकळा सुटसुटीत होत नाही तोपर्यंत. नंतरनं सगळ्या भाज्या यामध्ये घाला. कोबी सगळ्यात शेवटी घाला. कोबी आणि कांद्याची पात शक्यतो सगळ्यात शेवटी घालायची. गॅस इथे मोठा ठेवा. मोठ्या गॅसवरती भाज्या आपल्याला फक्त अशा परतून घ्यायच्या, शिजून अजिबात घ्यायच्या नाही. 1 किंवा 1.5 चमचा इथे सोया सॉस घालून घेतलेला आहे. 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे. 2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे. 2 चमचे टोमॅटो चिली सॉस यामध्ये घाला. एखादा चमचा तुमच्याकडे जर ग्रीन चिली सॉस असेल तर तो सुद्धा यामध्ये घाला. म्हणजे जरासा तिखटपणा येतो त्याला. त्यानंतर 1 चमचा साखर घाला. थोडंसं मीठ यामध्ये घाला. तुम्हाला जर यामध्ये अजिनोमोटो घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल. सगळ्यात शेवटी कोबी आणि कांद्याची पात घालून व्यवस्थित सॉस वगैरे
हलवून घ्यायचं आणि नंतरनं लगेच आपल्याला यामध्ये नूडल्स घालायचं. आता जर समजा नूडल्स तुमच्या जास्त असतील तर सगळे एकत्र करू नका, थोडे थोडे करून बनवा, म्हणजे व्यवस्थित बनवता येतात, हलवता येतात, सगळ्या भाज्या सॉस व्यवस्थित नूडल्सला लागतात. कधी कधी काय होतं, आपण खूप एकदम बनवायला घेतो, अशा वेळेस त्याची चव बिघडण्याची शक्यता असते. आणि खाली वर करताना आपल्याला चिमट्याचा वापर यामध्ये आवर्जून करायचा आहे. चिमट्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडेसे आपल्याला हे हलकेसे गरम करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता इथे जास्त डार्क कलर नाही, कारण मी सोया सॉस जो आहे ना तो जास्त वापरलेला नाही. कधी कधी काय होतं, जास्त सोया सॉस आपण इथे वापरला तर कडवटपणा लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सोया सॉस जरासा जपून आपल्याला यामध्ये वापरायचा. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असे मोकळे सुटसुटीत आपले नूडल्स इथे बनवून तयार झालेले आहे. अजिबात चिकट झालेले नाही आहे किंवा तुटलेले नाही आहे. छान लांब सडक असं आपलं हे नूडल्स आपण इथे बनवून घेतलेले आहे. महिन्यातून 1.5 महिन्यातून कधीतरी आपण बाहेर विकत आणून खाण्यापेक्षा घरी या पद्धतीने बनवले तर सगळेच पोट भरून खात असतात. तर अशा पद्धतीने आज आपण चायनीजच्या गाडीवरती मिळणारे चायनीज नूडल्स कसे बनवायचे ही रेसिपी बघितलेली आहे. तुम्हाला आवडली, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटू.